स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत अतकोली में क्रांति ज्योति सावित्रीबाई फूले के नाम पे अतकोली में महिला हॉल का उद्घाटन। शिवसेना उपनेते माननीय श्री विश्वास स्थले साहब, शिवसेना उपनेते सौभाग्यवती ज्योतिताई ठाकरे मैडम के शुभ हाथों से ये कार्यक्रम संपन्न हुआ। हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे मान्यवर वहाँ उपस्थित थे ग्राम पंचायत अतकोली के, जिसमें कि उद्धवगढ़ शिवसेना के नेता माननीय श्री प्रकाश भोईर साहब, प्रदीप भोईर साहब, ग्राम पंचायत सदस्य नितिन सेलार, सरपंच सौभाग्यवती जितेशना भालेकर, अभी प्रभारी सरपंच मैडम हैं जो सौभाग्यवती मेघा प्रदीप भोईर के साथ साथ आप देख सकते हैं कि गांव की हजारों महिलाएं वहां उपस्थित थी, जिनके द्वारा आए हुए सभी मेहमानों का स्वागत किया गया। और देख सकते हैं आप जहां पे रिबन काट करके मान्यवरों के शुभ हाथों से हॉल का उद्घाटन हुआ, स्वागत गीत हुआ। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ अत्यंत सुरेख सुंदर रीतीनं महिलांच्या कार्य कुशलतेला संधी देणारा असेल अनेक उपक्रम या ठिकाणी संपन्न आपण करणार आहोत। महिलांच्या कार्यकर्तृत्व अतकोली गावात अनेक सांस्कृतिक उपक्रम संपन्न झालेली आहे। अत्यंत साठी केला होता आजचा दिवस गोड हे स्वप्न पाहिजे। ज्योतिताई ठाकरे यांच्या सोबतीला आदरणात लागणार आहेत आणि ते उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। एक सुंदर असा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रतिचा दिवस आदरणीय विश्वजित गणेश साहेब यांच्या शुभ हस्ते बोल बजरंग बली की धारण करीत या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज आहोत। समाजगृहाच्या लोकार्पणाचा सोहळा, उद्घाटनाचा सोहळा, सन्माननीय अतिथी मान्यवर मंडळी, आदरणीय उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांच्या सोबतीला आहेत विश्वजित गणेश साहेब, उपनेते, महाराष्ट्र राज्य पूजनाचा हा संस्काराचा अत्यंत मोलाचा भाग पूजनाद्वारे हात लागत आहेत आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई महिला सभागृह अतकोली याच्या लोकार्पणाचा सोहळा संपन्न होतोय। टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा। शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्य पुष्पहार अर्पण करणार आहोत। एक ज्योती गावाची कोटी मंगल सोहळा साकार होतो आज ते ग्राम पंचायत अतकोली स्वागत करणारे सर्वांचे ग्राम पंचायत हाताळणे आणि फक्त आपण सुरुवात खुर्ची घ्या नाही खुर्ची घ्या तुम्ही पुढे आपण आपल्या सोबत रेखा प्रदीप भोईर स्वागत करीत आहोत। एक मिनट इधर देखिए, इधर देखिए मैडम, इधर देखिए। आपण त्याला सन्मानित करीत आहोत। आपण सन्मान करायचं।
गजरामध्ये हा जाऊ कार्यक्रमाला उपस्थित या परिसरातील सर्व महिला माझ्या माता भगिनी, म्हणजे मी साधारण 2-2:30 वाजता इथे ठिकाणी आला आणि आमची वाट बघत तुम्हाला जास्त वेळ बसावा लागला. रविवारी सुट्टी असल्यामुळे इथे येऊ शकते म्हणून मला वाटलं. 3 जानेवारीला आपण सावित्रीबाईंच्या नावाचा जन्मोत्सव करतो, उदो करतो, त्यांची भावती सगळ्या लोकांना सांगतो. सावित्रीबाईंच्या काळापासून आजचा काळ हा अत्यंत पुढे गेलेला आहे की ज्या काळामध्ये महिलांना सून आणि मुलांच्या पलीकडे काही करता येत नव्हतं, काही दाखवलं जात नव्हतं. त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी महिलांची मुलींची शाळा काढली. ब्रिटिश सरकारने त्यांना जागा दिली आणि तिथे शाळा काढली. ती या देशातील पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले. आज तुम्ही सगळ्यांना दिसताना गावागावाच्या वेशीवर सरपंच म्हणून, उपसरपंच म्हणून, सभापती म्हणून तुमचे जे काही फोटो लागलेले असतात, ही सगळी सावित्रीबाईंची देण आहे. वेगळी परिस्थिती होती, विधवा झाली तर तिने केस ओपन करायचं आणि असंच समाजावर राहायचं नाही. महिलांवर अलिखितपणे केलेले ते अत्याचार होते. याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी या मातीमधून चांगली चांगली माणसं निर्माण झाली. स्वराज्य जेव्हा मिळत नव्हतं, स्वराज्य जेव्हा आपल्याकडे नव्हतं, तेव्हा एक शहाजी राजांच्या रूपाने एक अस्वस्थ असा आत्मा त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काम करत होता. तो बघत होता, मी मराठी, हा मराठी, तो मराठी, तो मराठी, आम्ही सगळे मराठी, आम्ही सगळे हिंदू. लढतो कोणासाठी तर बादशासाठी. म्हणजे आमची ही जी शक्ती आहे ही आम्ही व्यर्थ फुकट घालवतो. आणि त्याच्या मनामध्ये संकल्पना आली की या माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी हिंदवी स्वराज्य निर्माण करेन. सगळ्यात गोष्टी बोलल्यानंतर शक्य होत नाही, त्याला जमलं नाही. अत्यंत पराक्रमी असा हा म्हणजे महापुरुष की ज्याच्या तलवारीसमोर माशी आली तर माशी सुद्धा 2 तुकडे व्हायचे. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली नाही. परंतु जिजाऊ त्यांचे धर्मपत्नी शहाजी राजांनी कर्नाटकात त्यांना पाठवलं. आता जसे ते तडजोडी होतात ना, अशीच तडजोड झालेली होती. शहाजी राजांना कोणीच पकडलेलं होतं आणि 3 पैकी 2 माणसाचं म्हणणं होतं की शहाजी राजांची कत्तल करा. परंतु एका माणसाने सांगितलं की या माणसाची कत्तल होता कामा नये. जर तुम्ही या माणसाची कत्तल करणार तुम्ही त्याच्या बाजूने उभा राहील. म्हणजे त्यावेळेला ही 3 लोक म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानची शक्ती होती आणि त्याच्यामध्ये पर्याय निघाला की शहाजी राजांनी कर्नाटकाला धाव केली. आणि त्या माणूस काय करतो, लहान मुले 2 वर्ष, त्याला एखादं खेळणं आणतो, त्याला खेळणं दाखवित नाही, तो झोपला की त्याच्या उशाला ठेवतो. सुरुवातीला मी या ठिकाणी उपस्थित असतो. त्या ठिकाणी माझ्याकडे चिठ्ठी आली असते की पूजा राऊत, पुष्पाराव या ठिकाणी यायचंय आणि आपलं जे काही मनामध्ये ठरवलेलं आहे ते स्वागत गीत या ठिकाणी करायचं. स्वागतम
संकटामध्ये हिंमत आणि प्रत्येक मराठी जनाची किंमत अखंड विश्वास ज्यांनी वाढवली ते तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही स्मृतीचरणी नतमस्तक होते. आज अतिशय आनंदाचा अतिशय भाग्याचा दिवस आमच्या अकोली भादाणी या ग्रामपंचायतीमधील महिलांचा, विशेषतः अकोलीतल्या महिलांचा. तो यासाठी की काल सावित्रीबाईंची जयंती झाली, 187वी जयंती, आणि त्या 187व्या जयंतीच्या निमित्तानं आपण आज या अकोलीमध्ये महिलांच्यासाठी महिला भवनाचं, महिला सभागृहाचं उद्घाटन करतोय. ते उद्घाटन शिवसेनेची उपनेता म्हणून मी डॉक्टर सौ ज्योती दीपक ठाकरे आणि माझे ज्येष्ठ सहकारी, माझे मार्गदर्शक सन्माननीय शिवसेनेचे उपनेते विश्वाजी थळे साहेब आमच्या दोघांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याचे त्याची क्षमतेसाठी उपयोग करायला तुमच्या मनातल्या संकल्पना असतील त्या आपल्या गाव कमिटी समोर मांडा. त्या माध्यमातून एखादा चांगला व्यवसाय आपल्याला करता येतो का ते पाहूया. पुनश्च एकदा मला थळे साहेबांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं. आम्ही उशीर झाला माझ्यामुळे, तरी आपण थांबला. 2 वाजता आलेल्या महिला 4च्या पुढे थांबवत नाही, पण आता 5 वाजत आले तरी तुम्ही आनंदाने थांबला, त्याबद्दल ऋण व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.